नीलिमा 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 नीलिमाची आणि माझी ओळख ही टीनेजरमध्ये. आम्ही एकाच शाळेतल्या एकाच एरियात राहणारे आणि लोकेशन अर्थातच प्रसिद्ध शिवाजी पार्क. लांब केसांची छान गाणारी नेहमी मैत्रिणीच्या घोळक्यात राहणारी मला तिच्या कॉमन मैत्रिणीकडनं खूप गोष्टी कळायच्या ऐकायचे. तेव्हा फक्त ओळखच होती. नीलिमा आणि तिच्या घरचे खूप अगत्यशील होते. म्हणजे एस्पेशली तिच्या आईचं मी खूप कौतुक ऐकलं होतं. त्यांच्या घरी आमच्या कॉमन मैत्रिणी म्हणजे प्रभा, अरुणा पडीक असायच्या. ती स्पोर्ट्समध्ये पण चांगली होती. पण मला ऐकून माहिती होतं तर मी एक खेळाडू या दृष्टीने तिचं कौतुक केलं. पण ओयासिसमध्ये आल्यावर कळलं की ने थेट नंदू नाटेकरला हरवणं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं ग्रेटच. नीलिमा आणि मालिनी अगदी उलटी नावं, आवडी पण उलट्या सुलट्याच. तिला हिंदी गाण्याची आवड, मला फक्त मराठी नाट्यगीत आवडत. तिचे लांब लचक केस आणि मी जास्त बोलत नाही. तिचा मित्रपरिवार मोठा आणि माझे लिमिटेड. मला इतिहास अजिबात आवडत नसे आणि ती SSC बोर्डात तर पहिली डायरेक्ट 6. आज आम्ही एकाच ओयासिस या ग्रुपमध्ये सख्या मैत्रिणी आहोत. नीलिमा आता लवकर बरी हो आणि धावत ये भेटायला, हीच आमच्याकडनं शुभेच्छा. नीलिमा 20 वर्षापूर्वी तू मला एक फोन केला होतास. आठवत आहे का कशासाठी केला होतास? अगं 60 वर्ष झाली तुला म्हणून तू मला फोन केला होतास. अगं स्मिता, मला शुभेच्छा दे ना. आणि मला खूप आनंद झाला. आता 20 वर्षानंतर 18 जूनला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. आता मी तुला माझ्याकडनं तुला एक सरप्राईज भेट देते. हिरवं हिरवं पचवणी जळ, सफेद केसाची वर तळमळ, मशावाणी काजाची तळमळ, माझी होडी समिंदर ओढी खालीवर, पाण्याला देईना गठरू, पाण्याला देईना गठरू, सजणे होडीला बघतय धरून, अग सजणे होडीला बघतय धरून. तांबडं फुटे आभाळांतरी, तांबडं फुटे आभाळांतरी, रक्तावाणी चमक पाण्याभरी, रक्तावाणी चमक पाण्याभरी, तुझ्या गालावर तस काहीतरी, झाला कुळा समिंदर नाजूक होडीवर, झाला कुळा समिंदर नाजूक होडीवर. लाटांचा दिंगा सुरू, लाटांचा दिंगा सुरू, सजणे होडीला बघतय धरून, अग सजणे होडीला बघतय धरून. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना गठरून, होडीला देईना गठरून, सजणे होडीला बघतय धरून, सजणे होडीला बघतय धरून. एन्जॉय. कसं वाटलं सरप्राईज? साधारण वयाच्या 25 वर्षापासून मी आणि नीलिमा एकमेकींना ओळखतो. शाळेत मुलांना सोडायला जायचो. कधी फक्त नजरानजर, मग हळूहळू बोलणं, मग हसणं सुरू झालं आणि एकदम मैत्रीच झाली. आमचा तो ग्रुपही खूप छान होता. मग घरी जायला यायला लागलो. खाणं पिणं सुरू झालं. ते वयच असं असतं की आपल्याला येत आहे ते मैत्रिणींना खिलवायचं. खूप धमाल केली. नीलिमाशी मैत्री तुटणारच नव्हती, जरी लांब राहायला गेलो तरी. आणि एक दिवस तिने डहाणूकर ग्रुपमध्ये मला यायला सांगितलं, ज्याला आम्ही ओयासिस म्हणतो. हा ग्रुपही सुरू झाला. नीलिमाला माणसं जोडायला आवडतात, संगीत आवडतं, खेळायला आवडतं. ती नातवंडांची लाडकी आजी आहे. अशी गुणवंती आमची मैत्रीण आहे. आज सहस्त्रचंद्र दर्शनचा दिवस. तुला निरामय आयुष्य लाभो या शुभेच्छा. नीलिमा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ती अरुण आणि नीलिमाची जोडगोळीच येते.
पहिलं मी तिला पाहिलं ते महात्मामध्ये फिरायला जाताना. दोघंही खूप भरभर चालायचे आणि महात्माच्या कॉर्नरला पोचले की एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जाऊन भराभर फिरायचे. तेव्हा असं मनातही आलं नव्हतं की ही जोडगोळी आपली इतकी जीवाभावाची मैत्री होईल असं. मी नुकतीच मुंबई सोडून आलेली होते. पुण्यात काही मला आवडत नव्हतं. परत मुंबईला जावंसं वाटत होतं. पण त्याच्यानंतर निलिमा मला भेटली आणि तिने आपल्या सगळ्यांना एकत्र गुंफलं आणि इतकी त्यात सगळ्यांच्यात सामावून गेली की परत मुंबईला जायचं डोक्यातही आलं नाही. एखाद्या गोष्टीचं रसभरीत वर्णन ऐकायचं ते निलिमाकडूनच. शिवाजी पार्क, महाबळेश्वर, ढाणूकर आणि त्याच्यानंतर आता पिनाक, म्हणजे तिचे अगदी आवडते विषय. सौंदर्यदृष्टी तर तिच्याकडे खूपच आहे. संगीतामध्ये तर ती खूप रममाण होऊन जाते. त्यांचा संगीताचा ग्रुपही खूप मोठा आहे. बॅडमिंटनपटू तर होतीच होती. कायम हसतमुख असते आणि माझ्या एकटेपणात तर तिने मला खूपच साथ दिली आहे. बघता बघता आपण सगळ्याच मोठ्या होत चाललो आहोत. 70चा टप्पा पार केला. निलिमा, आज तुझा 81वा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढचं आयुष्य असंच आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं हीच सदिच्छा. निलिमा, आजचा दिवस तुझ्यासाठी खासच आहे. तुला 80व्या वर्षाच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील वर्षे तुला आनंददायी व आरोग्यदायी जावं अशी प्रार्थना कर. तू नेहमीच तुझ्या कुटुंबियांसाठी व आपल्या मैत्रिणींसाठी प्रेरणादायी आहेसच. आपली मैत्री म्हणजे आठवणींचा खजिनाच आहे. त्या आठवणीत अगदी रमून जायला होतं. त्यांना थोडा उजाळा देते. 1995 साली आपली ओळख झाली ती सुनीतीमुळे. सुनीतीने मला सांगितले, माझी मैत्रीण निलिमा नावाची अमेयमध्ये राहायला आली आहे. मीही ढाणूकरमध्ये थोडीफार नवीनच होते. मला आठवतंय, संक्रांतीच्या दिवशी मी तिळगुळ घेऊन तुला भेटायला आले होते. तेव्हापासून आपली मैत्री जमलीच. एक गमतीशीर विस्मृतीत गेलेली आठवण म्हणजे आपली कचरा मीटिंग. किती वेळ गप्पा मारायचो, मग कोणाकडे तरी कॉफी पिऊन मग निरोप घ्यायचो. अशा एक ना असंख्य आठवणी आहेत. माझ्या ॲक्सिडेंटच्या वेळी तुझी खूपच मदत झाली. कुसुमताई पवारांना तू स्वतः फोन करून माझ्याकडे स्वयंपाकाला जाण्यासाठी आग्रह धरलास. अशी आमची सर्वांना मदत करणारी, बॅडमिंटनमध्ये पारंगत असणारी, गाण्याची आवड असणारी आणि मैत्रिणींच्यात रमून जाणारी मैत्रीण निलिमा. तिला परत एकदा 80व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जीवेत शतम. निलिमा, तुला 80व्या वाढदिवसाच्या व सहस्रचंद्र दर्शनाच्या आभाळ भरवून शुभेच्छा. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू नेहमीच हसतमुख असतेस, गप्पिष्ट आहेस. तुला बॅडमिंटनमध्ये व गाण्यात खूपच इंटरेस्ट आहे. सर्वांवर प्रेम करतेस. नातवंडांची आवडती आजी आहेस. जीवन भरभरून जगतेस. आणखीन काय आहे? अशीच हसतमुख राहा व आनंदी राहा. ह्याच शुभेच्छा. निलिमा, आज तुझा 80वा वाढदिवस. या महत्त्वाच्या टप्प्यावर तुला आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं सगळं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 1995 साली मी सुमतीमध्ये राहायला आले आणि मला पहिली मैत्रीण कोण भेटली तर निलिमा. आपण होऊन बिल्डिंगमध्ये ओळख करून घ्यायला आली होती. खरं तर ती माझ्यापेक्षा वयानं 10 वर्षांनी मोठी, परंतु तिनं मला आधीच सांगून टाकलं की मला आहो करायचं नाही, नुसतं निलिमा म्हणायचं. तिला मैत्रिणींची खूपच आवड, त्यामुळे काही ना काही कारण काढून ती आम्हाला सगळ्यांना घरी बोलवायची. तिच्यामुळेच इतक्या सुरेख मैत्रिणींचा ग्रुप मला मिळाला. तिच्या घरचे काही कामानिमित्ताने बाहेर गेलेले असले की मग ती लगेच शिट्ट्या मारायला आम्हाला बोलवायची. आम्ही लगेच पोळी भाजी घेऊन तिच्याकडे हजर. आमची पोळी भाजी आणि निलिमाचा आमटी भात असं मस्त गप्पा मारत जेवण व्हायचं. कधी सकाळी 11 वाजताच चला गं कॉफी घ्यायला या असं म्हणून तिची हाक यायची आणि आम्ही हातातली कामं टाकून किंवा भराभरा उरकून गप्पा मारायला हजर. तिच्या घरातलं केनचं फर्निचरसुद्धा मला खूप आवडायचं.
घर नेहमी चांगलं सुंदर सजवलेलं नीटनेटकं असायचं. दादांनी काढलेली छान छान पेंटिंग्स घराच्या सौंदर्यात भरच घालत असायची. सरिताचा दुसरा फ्लॅट तिने घेतला आणि तिथे आम्ही ट्रिपला जायचं करत तिथेच 2 काम ठोकले. इतकी मजा केली. दादांनी सुद्धा आमचे खूप लाड केले. कधी मस्त काकडी चिरून त्याच्यावर तिखट मीठ घालून आणून द्यायचे, कधी चहा, सरबत वगैरे. निलिमाचा स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद शोधणं. संगीताची तिला प्रचंड आवड. त्यांचा तोही ग्रुप खूप छान आहे. त्यांचे धडाकेबाज कार्यक्रम सतत सुरू असतात. तर आता तुझ्या या संगीताच्या आवडीसाठी मी तुला तुझ्यासाठी एक गाणं म्हणते आणि थांबते. शुभचिन्तनमस्तु अद्य जन्मदिने ते, शुभचिन्तनमस्तु अद्य जन्मदिने ते, नृत्यामः गायामः जन्मदिने ते, नृत्यामः गायामः जन्मदिने ते.